आज आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे उपमहापौर श्रीपाद शिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे अपशब्द वापरले त्याबद्दल बंदीप्रिय येते उद्या ठीक 8:30 वाजता निषेध म्हणून रस्ता रोको आंदोलन आहे तर सर्व आसपासच्या शिवभक्त गावस्थ मंडळींनी उद्या ठीक 8:30 वाजता बंदीप्रियेत उपस्थित राहावे तथा श्रीपाद शिंदम यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जो अपशब्द वापर केला आहे तर त्याला माझं एवढं सांगणे भडब्या माझ्यात माझला काय महाराष्ट्रात येऊन माझं ते तमिळनाडून इथं येतो ना आमच्या डोक्यात तर देतो माधुरचोत तू तिथं अशी तिथे व्हिडिओ बघ तुला सापडला माझ्या नंगा करून आणणार नंगा अरे मोडेल पण वाकणार नाही मराठी जात आहे लक्षात ठेव माधुरचोत छत्रपती शिवाजी महाराज 21 फेब्रुवारी माधुरचोत जी तिने पाठ पाहिजे तर तू तर माधुरचोत ही काय कुठं नाही करून ठेवला थोबाडा काय नीट जायचं ना तो तुला कटोट होतं ना तर थोबाड नीट नाही जायचं जय बोलायचं ते बोलायचं ना माधुरचोत तुला वाटलं काय शांत राहतो मी शांत राहतो अरे मला माझा कचका बघितला नाही तू ज्या दिवशी तू माधुरचोत सापडशील ना त्या दिवशी उभा जायते उभा तुला पुतळे जायते तुझ्या जायवे तुला जायते एवढं लक्षात ठेवू उद्या तू ठीक बंदीप्रिय वाजता उद्या तुझ्यामुळं शेवट तुझ्यामुळं उद्या बंदी थेट 8:30 वाजता उद्या सकाळी निषेध आहे त्याच्यामुळे तू शेवट सांगतो सुधर भाड्या सुधर त्याच्या मागे मान कोण म्हणतो त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी। उद्या सर्व बंदीप्रिय येते उद्या ठीक 8:30 वाजता जे आज अहमदनगर जिल्ह्याचे उपमहापौर आहेत श्रीपाद शिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे अपशब्द वापरले त्याच्यामुळं उद्या सकाळी 8:30 वाजता निषेध म्हणून रस्ता रोको आंदोलन तर सर्व आसपासच्या शिवभक्तांनी ग्रामस्थ मंडळींनी उद्या ठीक 8:30 वाजता बंदीप्रिय उपस्थित राहावे। आता जो श्रीपाद शिंदम कुठं असेल तर हा कृपया व्हिडिओ बघतो ना तू तर एक लक्षात ठेव परत आयुष्यात श्रीपाद चिंदम नाही तर कुणीही असो मराठ्यांच्या नादी लागायचं नाही मराठ्यांच्या नाही कुणाच्याही नादी लागायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज शब्द वापरले तर भडब्या टंगड करून हातात देईन आता मी जे शब्द वापरले असतील वाईट व्यक्ती त्याबद्दल मी निषेध करतो आणि जय शिवराय जय भवानी जय शिवराय।